हा क्वेश्चन MPSC ग्रुप सी पूर्व परीक्षा 2021ला विचारलेला. खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? तर निष्कर्षण एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय असते? आपण जे सोने चांदी वगैरे वापरते ते निसर्गात मुक्त अवस्थेमध्ये मिळत असते. त्याच्यातून काय करायचं, माती वगैरे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते वेगळे करायचे. 10वीचं सायन्स स्टेट बोर्ड पेज नंबर 105 वरती याचं डायरेक्ट आन्सर सापडते. अभिक्रियाशीलता श्रेणीच्या तळाशी असणारे धातू अतिशय कमी अभिक्रियाशील असतात म्हणून ते निसर्गात बहुधा मुक्त अवस्थेत आढळतात. सोने, चांदी आणि काय तांबे हे प्रामुख्याने CO2च्या स्वरूपात वेगळे करता येते. आणि हे एक्स्ट्रॅक्शन असते ते कशावर डिपेंड असते? अभिक्रियाशीलता म्हणजेच काय रिॲक्टिव्हिटी, रिॲक्शन करायची जी ॲबिलिटी आहे त्याच्यावरती डिपेंड असते. 10वीच्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला पोटॅशियम म्हणजेच केची रिॲक्शन कशाबरोबर झालेल्या आढळत्या? पाण्याबरोबर अभिक्रिया. बाकीचे जे 3 आहेत कॉपर, सिल्वर आणि गोल्ड हे आपल्याला निसर्गात मुक्त अवस्थेमध्ये आढळतात आणि ते पाण्यापासून वेगळं काय करता येत नाही आपल्याला? पोटॅशियम. त्यामुळे याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 1.